मधली सुट्टी. हाय, फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. तर सुट्टी लागलेली आहे, शाळा असो किंवा सुट्टी असो, मला असं नेहमी वाटतं की लहान मुलं काही ना काही शिकत असतातच. आज मी आलोय मुंबई विद्यापीठ कलिना सांताक्रूज इथे एक्स्ट्रा म्युरल डिपार्टमेंटमध्ये. पाहिलं माझ्या हातात काय, ग्लास टेस्ट ट्यूब. आणि अशी टेस्ट ट्यूब हातात घेतलं की आयदर शाळेच्या लॅबमध्ये उभे आहोत किंवा मेडिकल कॉलेजमध्ये बायोकेमिस्ट्री वगैरे चाललंय असं मला फील यायला लागतो. शाळेमध्ये काय व्हायचं, अशी ग्लास टेस्ट ट्यूब हातात धरली, मग त्याच्यामध्ये असं एक दुसरं सोल्युशन घेऊन असा ड्रॉप टाकला आणि कलर बदलला की असं वाटायचं की हा आता आपण सायंटिस्टच होणार जवळजवळ, म्हणजे काहीच अवघड नाही. पण तेवढ्यात कधी कधी ठाप असा आवाज यायचा, धूर यायचा किंवा हातातून पडून ती टेस्ट ट्यूब फुटायची तरी. आणि मग लक्षात यायचं की हे इतकं सोपं नाहीये की नुसतं ड्रॉप टाकला आणि कलर बदलला आणि सायंटिस्ट झालं. पण इथे मात्र ही सगळी छोटी छोटी मुलं जोशी सरांकडनं आणि मॅडमकडनं मस्त मस्त काहीतरी गमतीशीर गोष्टी शिकतायत, त्या पण केमिस्ट्रीमधनं. तर मॅडम, आपण काय आज पहिल्यांदा मजा बघणार आहोत, आपण कोणाला बोलूया यांच्यातल्या, तुम्ही बोलू. ह्याला आपण आज आगीने लिहिणार आहोत पेपरवरती आणि तो करून दाखवेल आज. तो उदबत्ती आहे ना, ह्या डॉट्स वरती लाव आणि पहा काय होतंय ते. ही पेटलेली उदबत्ती आहे, हात सांभाळ, हात सांभाळ. धर आता. तिकडे उलट कर. हा, दाखव तिकडे. हा, मुलांना दाखव. आगीने पेपरवर लिहिलं जात आहे का? काही अक्षरं दिसत आहेत? काय आहे नक्की? टी आहे. आता उलटा धर. येस, टी लिहिला गेला आगीने. पण हे तू आता काय जे केलंस ते तुला कळलं, काय केलंस ते? हो, काय केलंस? उदबत्ती लावली त्याला. बस? हो आणि लिहिलं गेलं? हो. पण आम्हाला काहीतरी मोठं लिहून दाखव. एका अक्षराने माझं समाधान झालेलं नाही. पण मॅडम, हे नुसते पॉइंट्स आहेत, पण ते मधलं आपोआप कसं जळतंय त्याला? तिथे ना आपण एक केमिकल ऍक्च्युली लावलेलं आहे, त्या केमिकलने लिहिलेलं आहे पेपरवरती. सोल्युशन त्या केमिकलचं करतो आपण, पोटॅशियम नायट्रेट म्हणून सोल्युशन आहे, त्याचं सोल्युशन करतो. पोटॅशियम नायट्रेट, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपण आगीने लिहू शकतो कागदावर. आता कसं होतं, एरवी शाळेमध्ये पोटॅशियम नायट्रेट हे नाव लक्षात ठेवायला फार वेळ लागतो, पण ते कागदावर लावल्यावर त्याच्यावर अक्षर उमटतात. असं एकदा मॅडमनी सांगितलं की पोटॅशियम नायट्रेट तुमच्या लक्षात राहील, माझ्या पण. ग्रेट. काय दिसतंय कागदावर उमटलेलं? मला हा रुमाल ना हेअर ड्रायरने ड्राय करून द्यायचा. मला हा एकदम कोरडा हवाय. अरे काय करतोस नक्की? माझ्या रुमालाचं काय केलंस? अरे रंग लावलास रंग तू. लावलायस? सलील, ड्रायर मध्ये होता बहुतेक रंग तो. ड्रायर मधनं रंगबिंग निघाला का काय रे? काय केलंस तू बाळा, सांग? ड्राय केलं. नुसतं ड्राय केल्यावर असा कसा रंग येईल? केमिकल त्याच्यात होतं. केमिकल त्याच्यात होतं, मला माहिती होतं की कशात सलील केमिकल? चांगलं उत्तर देणार. ह्याच्यात केमिकल होतं. ठीक आहे, बघ आता काय झालं याचं? ड्राय झाला. ड्राय झाला. रंग आहे का? डाग आहेत. पण हळूहळू कमी होत आहेत ते. गेले आता जवळजवळ गेले. काय होतंय? रंग गेला. रंग गेला. परत होता तसाच झाला रंग. का बरं असं व्हावं? रिव्हर्सिबल रिॲक्शन ऐकलंय कधी नाव? रिव्हर्सिबल रिॲक्शन. मग ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे का? हो. हे केमिकल जे आहे ना, हे सर कोबाल्ट क्लोराईड आहे. कोबाल्ट क्लोराईड मध्ये 2 पाण्याचे मॉलिक्युल्स असतात आणि कोबाल्ट क्लोराईड जेव्हा आपण ड्राय करतो त्यावेळेला हे 2 पाण्याचे मॉलिक्युल्स उडून जातात आणि ते उडून गेल्यानंतर त्याचा निळा रंग होतो. पुन्हा जेव्हा आपण हीट करणं थांबवतो त्याला, त्यावेळेला पुन्हा हवेतले आर्द्रता शोषून घेतात आणि पुन्हा कोबाल्ट क्लोराईड 2H2. कोबाल्ट क्लोराईड आणि पोटॅशियम नायट्रेटच्या बाटल्या आता सॉलिड विकल्या जाणार आहेत छोट्या मुलांकडे.
आता काय नेक्स्ट? नेक्स्ट ना आपण आता एक धातूचा प्रयोग करणार आहोत. साधारणपणे धातू हे जड असतात. आता हे कॉईन जर का आपण पाहिलं आणि पाण्यात टाकलं तर काय होतं बघा, ते खाली जाते. म्हणजे धातू हा जड असतो हे आपल्याला माहिती आहे. पण इथे ना मी सोडियम धातू आणलेला आहे. हा सोडियम धातू जो आहे हा अत्यंत ऍक्टिव्ह धातू आहे. म्हणजे धातू आहे? हा धातू असा आहे. फिशचा आणि piece सारखा दिसतोय. हो आणि ह्याला नेहमी ना आपल्याला रॉकेलमध्ये ठेवावं लागतं, केरोसिन मध्ये ठेवायला लागतं. कारण जर बाहेर असा ठेवला तो तर आग लागण्याचे चान्सेस असतात किंवा पाण्याच्या संपर्कात आला तरी तो पेटतो, इतका तो ऍक्टिव्ह आहे. आता हा धातू जो आहे ना इतर धातूंसारखा कडक नाहीये, कठीण नाहीये तो. या धातूला तुम्ही अगदी कुठल्याही सुरीने, म्हणजे बटर आपण जसं कापतो तसं कापू शकतो असं. हा अगदी इझिली आपल्याला त्याला कापता येतं. आता हा धातू जो आहे हा पाण्यात खाली जातो का वर तरंगतो ते आपण पाहूया. ह्या धातूला आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि पाहणार आहोत की काय होतंय ते. पण त्याच्याच बरोबर मी याच्याबरोबर एक फिनॉल्फथेलिन म्हणून जे इंडिकेटर आहे तेही थोडंसं पाण्यात टाकते. मग त्याची काय रिॲक्शन होईल ते आपण पाहूया. तर ह्या डिशला आपण पेट्री डिश म्हणतो. त्या पेट्री डिश मध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फिनॉल्फथेलिन टाकलंय. फिनॉल्फथेलिन टाकल्यानंतर आपण आता हा छोटासा एक मेटलचा तुकडा टाकणार आहोत. खूप काही मोठी रिॲक्शन होत नाही ना? म्हणजे मी नाही 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 दिसतंय आता काय होतंय, तो नाचतोय पाण्यावर. आता हा असा गोलगोल गोलगोल का फिरत असावा? त्याचं कारण असं आहे की सोडियम जेव्हा पाण्याबरोबर त्याची रिॲक्शन होते त्यावेळेला त्याच्यापासून NaOH सोडियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतं. आणि सोडियम हायड्रॉक्साईड फॉर्म होत असताना हायड्रोजन गॅस हा बाहेर फेकला जातो. जो हायड्रोजन गॅस बाहेर टाकला जातो तो हायड्रोजन गॅस ह्या सोडियमला ढकलत राहतो. आणि तो ढकलतो म्हणजे इतका जोरात ढकलतो की तो बिचारा असा गडगडतो. आणि कंटिन्यू तो हायड्रोजन गॅस त्याला ढकलत राहिल्यामुळे तो सारखा नाचत राहतो. कुठल्या कुठल्या 3 झाले मला कोण सांगेल? आपण पहिल्यापासून याला पहिले आपण कागदावर ते आगीचं लेटर्स काढले. त्याच्यात काय होतं पण केमिकल? सोडियम पोटॅशियम. पोटॅशियम नायट्रेट. हा त्याच्यानंतर आपण आता मेटल पाण्यात टाकलं. ते काय होतं केमिकल? सोडियम. त्याच्यात सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं आणि आणि त्याच्यामुळे निळा रंग, रुमालवाला निळा रंग, त्याच्यात काय होतं? कोबाल्ट क्लोराईड होतं. हे याच्या कायम लक्षात राहतील. हळूहळू असं व्हायला लागतं की आपल्याला जे परीक्षेत लिहायचं आहे ते कदाचित लक्षात नाही राहणार, पण अशा गमतीतून आपण ज्या गोष्टी शिकतो ते आपोआप लक्षात राहतात आयुष्यभरासाठी. मी तर ही नावं किती दिवसांनी ऐकली आणि एक माझ्या लक्षात आलं की तुम्ही शिकताय, पण मला तर खूपच जमाल येते. कारण मी दर आठवड्याला वेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांकडनं खूप गमती शिकतोय आणि त्या गमती शिकतोय म्हणून त्या शिकण्याची पण मजा आहे. मधली सुट्टी आपल्या कार्यक्रमाशी खूप थेट नातं सांगणारं हे पुढचं शास्त्र आहे. काळाच्या पोटात जाऊन गोष्टी शोधणारं या शास्त्राला म्हणतात पुरातत्व विज्ञान किंवा पुरातन शास्त्र. बरोबर आहे ना सर? आधी आपले पूर्वपाषाण काळमध्ये जे आपले पूर्वज राहायचे त्या लोक सगळे दगडी अवजार बनवायचे आणि त्या दगडी अवजारांना आपण हँडॅक्स म्हणायचो. तर हा टिपिकली जो दगडी अवजार आहे ज्याला आपण हँडॅक्स म्हणतात आणि भारतात हे 17 आणि 17.5 लाख वर्ष जुने आहेत. हा म्हणजे असा धरून त्याला मातीमधनं कंद वगैरे काढायसाठी, हाडांना तोडायसाठी, झाडाचे फांदे तोडायसाठी आणि त्याचं घर काढायसाठी वापरायचे त्या टायमाला. आता हा जो आहे हा जुन्या जमान्याचा मसाल्याचा पाटा आहे. हा अर्धाच आहे, ह्याला 4 पाय असतात. हा अर्धाच भाग आहे. वरती मसाल्याचा पाटा म्हणजे आपण जो रगडा वापरून आजकाल मसाल्याचा पाटा वापरतोय हा त्याचा प्राचीन स्टाईल आहे. आता ही जे मातीचे भांड आहे तुम्ही जे बघतात त्याचा आजचा जो भाग असतोय त्याला स्मूथ करायसाठी जो कुम्हार असतोय त्याला हातात घेतोय आणि ही भांड समजा इकडे आहे त्याला असं दाबून दाबून बाहेरून एक हात बाहेरून ठेवून त्याला आतून दाबत जातोय. ह्याला डॅबर म्हणतात. सिंधू घाटी संस्कृतीमध्ये पण हेच शेपचे डॅबर वापरायचे आणि शिवाजींच्या काळांपर्यंत पण कुंभार लोक हाच वापरायचे. आणि आताही सुद्धा तुम्ही कुंभारकडे गेले आणि हे दाखवलं त्याला तर ताबडतोब तो तुम्हाला बोलणार की हो हा तर आमचाच अवजार आहे. पण हा अवजार आम्हाला भेटलाय चांडोरे नावाचं गाव आहे जिकडे आम्ही स्वतः उत्खनन केलंय. मुंबई विद्यापीठचं पहिला उत्खनन झालेलं आहे. हा सर्व माणसं केव्हा ना केव्हा त्यांच्या आयुष्यात 3 प्रश्न विचारतात. मी कोण आहे, मी कुठून आलोय आणि मी कुठे जातोय. आणि हा आर्किओलॉजी आहे आणि इतिहास आहे त्याचं तुम्ही बरोबर स्टडी केलं तर हे 3 प्रश्नांचे तुम्ही उत्तर देऊ शकता.
मधली सुट्टी